उरणमध्ये अनेक औद्योगिक प्रकल्प असून या प्रकल्पांना अनेक प्रकारचे गॅस पुरवले जातात। या गॅसची वाहतूक स्थानिक प्रवास करत असणाऱ्या मार्गावरूनच होत असते। मात्र उरणमध्ये अनेकदा अवजड वाहनांचे अपघात होतात आणि गॅस लीक होण्याच्या घटना घडतात। अशीच एक घटना उरणच्या करळ ब्रिजवर घडली आहे आणि नागरिकांमध्ये एकच भीतीचं वातावरण पसरलंय। करळ ब्रिजवर असलेल्या अवघड वळणावर गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाला आणि त्यातून गॅस लीक होऊ लागला। सुदैवानं दुर्घटनेवेळी समोरून कोणतंही वाहन न आल्याने मोठी दुर्घटना टळल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस हवेत मिसळत होता। हा गॅस कोणता आहे याची पडताळणी होईपर्यंत स्थानिकांची एकच भंबेरी उडाली होती। काही वेळानंतर टँकरमध्ये असलेला गॅस हा नायट्रोजन असल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। त्यानंतर स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। मात्र सतत अशा घटना उरणमध्ये घडत असल्याने स्थानिकांनी प्रचंड संताप व्यक्त केलाय। हा गॅस जर ज्वलनशील असता अथवा मानवी आरोग्यास हानिकारक असता तर मोठी दुर्घटना घडली असती। अशा परिस्थितीला जबाबदार कोण असा सवाल आता उरणकर जनता विचारत आहे। उरणमध्ये अवैध पार्किंग, अनधिकृत गोदामांचं जाळं वाढतंय। त्यातच अवजड वाहनांचे चालक आपली वाहनं बेजबाबदारपणे चालवून अशा अपघातांना कारणीभूत ठरत आहेत। यातून स्थानिकांचे जीव देखील पणाला लागत असल्याचा संताप उरणकर नागरिक व्यक्त करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी घनश्याम कडू, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।